सर्वोच्च न्यायालयाने परवा ज्याप्रमाणे निर्देशित केलं त्याप्रमाणे आज ते प्रकरण लागलेलं आहे। आज राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कदाचित जे ओबीसी संवर्गासाठी बांटिया कमिशनचा अहवाल ज्यांनी चॅलेंज केलेला होता ते याचिकाकर्ते सुद्धा कदाचित येतील आणि आज सर्व परिस्थिती सर्वोच्च न्यायालयासमोर विशद केल्यानंतर सर्व पक्षांनी मग सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढे जाईल असं वाटतं। कार्यक्रम थांबू पण शकतं। लास्ट टाइम पण असं कमेंट केलेलं सुप्रीम कोर्टाने, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरू होऊनच कुठे ना कुठे बंद होण्याची पण शक्यता आहे। नाही, मुळात आता सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं होतं की आम्हाला निवडणूक कार्यक्रम हा पुढे न्यायचा आहे, मात्र त्याच्यात घटनात्मक तरतुदींचं पालन झालं पाहिजे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की तुम्हाला हे 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे तिचं पालन करूनच निवडणूक कार्यक्रम पुढे न्यावा लागेल। त्यामुळे या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्यामध्ये ह्या 50%ची मर्यादा ओलांडल्या जाते अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच केवळ हा प्रभाव पडण्याची शक्यता आहे। वेळापत्रकात बदल होऊ शकतो याचा अर्थ खरं तर रिझर्वेशन हा जो पार्ट आहे हा निवडणूक प्रक्रियेतला हा कमी कालावधी लागणारा पार्ट आहे, त्याच्यामुळं थोडाफार फरक निश्चितच पडेल। कारण काही प्रकरणांमध्ये ऑलरेडी आता नॉमिनेशनची प्रक्रिया संपलेली, स्क्रुटिनीसुद्धा झालेली आहे आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या केसमध्ये ज्यांचे नॉमिनेशन रिजेक्ट झालेत त्याच्याविरुद्ध अपीलसुद्धा जिल्हा कोर्टामध्ये त्याच्यात तरतूद आहे तीसुद्धा दाखल झालेली आहे। त्यामुळे ती प्रक्रिया जरा पुढे गेलेली आहे। ती प्रक्रिया जर परत आणायची तर मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ लागू शकतो। पण अनेक नगरपालिका असो नगरपंचायतीमध्ये 50%पेक्षा अनेक ठिकाणी 90%पेक्षा आरक्षण आहे, अशावेळी त्यांचं भवितव्य काय आहे? नाही, जर सर्वोच्च न्यायालयाच्या आणि घटनापीठाच्या आदेशाचं जर पालन करायचं झालं तर टोटल आरक्षण हे फक्त 50%पर्यंतच ते आणून मर्यादित करावं लागेल। मग त्यासाठी परत रिझर्वेशन निश्चित करावं लागेल। SC आणि STचं रिझर्वेशन जे आहे ते ऑलरेडी निश्चित झालेलं आहे, फक्त OBC रिझर्वेशनचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी सगळं परत रिसेट करावं लागेल। म्हणजे याचा अर्थ तिथल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात? तिथला प्रोग्रामच पुरा नव्याने घ्यावा लागेल, कारण जो नॉमिनेशनपासून सगळीच प्रक्रिया नव्याने करावं लागेल। कारण आरक्षण जर बदललं तर मग सगळीच प्रक्रिया तिथे प्रभावित होते आणि मग सगळाच तो प्रोग्राम नव्याने घ्यावा लागेल। प्रशासकीय निष्काळजीपणा झालाय आणि इथे आता वेगवेगळ्या प्रकारे दावे केले जातात। याचिकाकर्त्यांना दोष दिला जातोय की यांच्यामुळे ओबीसी आरक्षण जाईल, त्यांच्यामुळे निवडणुकांवरती पण परिणाम होईल। नाही, मुळामध्ये आता असं आहे की ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो आपण पाहिला असेल की गेल्या सुमारे 3 ते 4 वर्षांपासून तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। आता पूर्वी जे एक याचिकाकर्ते होते त्यांनी ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की ट्रिपल टेस्ट पूर्ण झालेली नाही, ती कंप्लाय झालेली नाही, त्यामुळे ओबीसी आरक्षण देता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती आणि ओबीसी आरक्षणाविनाच महाराष्ट्र राज्यामध्ये काही निवडणुका पार पाडल्या असं आपण पाहिलं। त्यानंतर मग राज्य शासनाने जे डेडिकेटेड कमिशन होतं बांटिया कमिशन, त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला। 20 जुलै 2022ला सर्वोच्च न्यायालयाने तो स्वीकारला। त्यामध्ये सुद्धा 50% आरक्षणाची मर्यादाच निश्चित केलेली आहे आणि त्याप्रमाणे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे घ्यायला सांगितलं। त्यानंतर परत काही ओबीसी आणि इतर जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपल्या निवडणुकासंदर्भातले काही अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाले, मग आपल्याला स्टेटस को देण्यात आला आणि त्यानंतर या याचिका प्रलंबित होता। आता सर्वोच्च न्यायालयाने बांटिया कमिशनच्या आधीची परिस्थिती कायम ठेवा असं सांगितलं। आता त्याचा अर्थ राज्य निवडणूक आयोगाने असा घेतला की 27% आरक्षण जे आहे ते पुन्हा प्रदान करायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळी प्रक्रिया केली। हे आदेश 6 मे 2025 रोजी झाले होते। त्यानंतर आता 6 मे 2025च्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की याचिकेची जी पुढची कारवाई आहे ती ज्या इलेक्शनची पुढची कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहील। त्यामुळे याचिकाकर्त्यांनी परत भीती अशी व्यक्त केली की पुन्हा जर काही रिसेट झालं तर ओबीसींना मिळालेलं आरक्षण परत धोक्यात येईल, काही जागा धोक्यात येईल, म्हणून त्यांनी आता कंटेम्प्ट आणि 2 ॲप्लिकेशन दाखल केले आणि त्या कंटेम्प्ट आणि 2 ॲप्लिकेशन्सवर हिअरिंग करताना सर्वोच्च न्यायालयाने आता हे नव्याने प्रकरण सुनावणीच घेतलं आहे। अजून कुठलाही फायनल आदेश झालेला नाही आहे। राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग, सगळे याचिकाकर्ते यांचा विचार घेऊन त्यांचं म्हणणं ऐकूनच मग पुढील प्रक्रिया होईल। सर, एक प्रश्न असा आहे की बांटिया आयोगाने 19% आरक्षण सांगितलं, पूर्वीची परिस्थिती म्हटली तर आरक्षणच नव्हतं, पण याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यावेळेस 27% होतं ते आम्ही धरू आणि 50%च्या वरती जाता कामा नये हे आम्हाला मान्य आहे, पण 27% किमान ज्याच्यामध्ये जात नाही त्या ठिकाणी दिलं जावं, काय होऊ शकतं?
नाही, जिथे 27% दिलं गेलेलं आहे आणि जिथे 50% मर्यादा ओलांडल्या जात नाही तिथे तर संविधानिक पीठाचा किंवा घटनापीठाच्या निर्णयाचा जो आहे तो कुठेही भंग होत नाही. त्यामुळे तिथल्या इलेक्शन प्रोग्रामला कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. पण आरक्षण 27% असेल की 19%? नाही, तिथे ॲक्च्युली बांटिया कमिशननी जर आपण पाहिलं तर ते वेगळ्या वेगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे. ते काही कमी त्याचा त्यांनी 50%चा स्लॅब फक्त ओलांडलेला नाही. त्यामुळे ते सरसगट असं कुठलं दिलं असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे आता निवडणूक जिथे 27% ऑलरेडी झालेली आहे, जिथे 50%चं व्हायलेशन होत नाही तिथे काही अडचण नाही. फक्त जिथे ते व्हायलेशन होतं आहे तिथेच फक्त ओबीसीचं आरक्षण कमी होण्याची शक्यता आहे. सर, शॉर्टमध्ये एक ब्रीफ, मुळात गोंधळ खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. खाली ऑन ग्राउंड तयारी सुरू असताना कार्यकर्ते इतके उत्सुक असून कुठे ना कुठे परत आज क्वेश्चन मार्क येत आहे, मोकळा मार्ग नाही आहे. तसंच सगळेच जण सांगतात, ओबीसी सांगतात त्यांच्यावरती अन्याय नको व्हावं, जनतेवरती पण अन्याय नको व्हावं. मुळात काय कुठे हे चुकतं आहे आणि कोण याला जबाबदार आहे? नाही, मुळात आता कोण चूक किंवा कोण बरोबर ह्या म्हणण्यापेक्षा ज्या काही ऑर्डर्स झालेल्या आहेत त्याचं इंटरप्रिटेशन अथॉरिटीजने जे घेतलेलं आहे आता त्यांना सिद्ध करावं लागेल कोर्टासमोर की आम्ही केलेलं इंटरप्रिटेशन बरोबर आहे तुमच्या ऑर्डर्सचं, तरच मग त्यांनी कार्यवाही केलेली वैध ठरेल. जर त्यांनी केलेलं इंटरप्रिटेशन जर समजा चुकलेलं असेल किंवा ते संविधानात्मक नसेल तर मग सर्वोच्च न्यायालयाला हे सगळं परत रिसेट करावं लागेल. पण आता त्याचा जर परिणाम जरी निवडणुकांवर झाला तरी तो एक तात्कालिक असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की संवैधानिक जो दंडक आहे किंवा घटनापीठाचे जे निर्णय आहेत त्याचं पालन मात्र मुळात होणं गरजेचं आहे. कारण ते जर पालन झालं नाही तर मग होणाऱ्या निवडणुका या असंविधानिक ठरू शकतात. 2022 पासूनचं प्रकरण आहे. बांटिया आयोगाच्या जो अहवाल आला त्याचंही विश्लेषण झालं नाही, त्याचाही अर्थ लावण्यात आला नाही. 3 वर्ष होऊन गेले या सगळ्या प्रोसेसला, तरी ओबीसीना आरक्षण पाहिजे त्या प्रमाणात मिळालेलं नाही. याला जबाबदार कोण आहे? नाही, याला जबाबदार कोण मी असं म्हणू शकत नाही. कारण बांटिया कमिशनचा जो अहवाल होता डेडिकेटेड कमिशनचा तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला होता. स्वीकारल्यानंतर त्याप्रमाणे निवडणुका घ्या असं सांगितलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तो बांटिया कमिशनचा जो अहवाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाने याचिकेच्या अधीन राहून स्वीकारला होता आणि त्याला चॅलेंज ओपन केलं होतं. आपल्याला आठवत असेल 6 मे 2025च्या सुनावणीच्या वेळी 2 याचिका दाखल झाल्या होत्या. त्यांनी बांटिया कमिशनचा अहवालसुद्धा चॅलेंज केला होता. ते ओबीसींच्या वतीनेच याचिका होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या जागा यात कमी झालेल्या आहेत त्यामुळं तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला आमचं रिस्टोअर करा, आमचं आरक्षण एक. तर त्यामुळं त्या पद्धतीचा सगळ्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश पारित केलेले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयीन आहे, हे संवैधानिक तरतुदांच्या एकंदर जर आपलं पाहिलं तर इंटरप्रिटेशनचं आहे. तर जोपर्यंत कोर्टाचं जजमेंट फायनल येत नाही त्यापर्यंत आपल्याला कुठल्याही निर्णयाला येता येणार नाही. थँक्यू सर. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.